नमस्कार. रामबाण यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख लढती, सोलापूर लोकसभा मतदारातील प्रमुख प्रश्न, एकूणच आजपर्यंत झालेले सोडवणूक झालेले प्रश्न आणि त्याचबरोबर सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सामान्य माणसांची मतं, अपेक्षा या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा एकूण 6 विधानसभा मतदारसंघाचा मिळून बनलेला आहे. तो असा: सोलापूर उत्तर, सोलापूर दक्षिण, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ आणि उत्तर सोलापूर असा एकूण हा 6 विधानसभा मतदारसंघाचा मिळून हा एक लोकसभा मतदारसंघ बनलेला आहे. या मतदारसंघामध्ये मूलभूत शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न, कामगारांचे प्रश्न, त्याचबरोबर सोलापूर हे ग्रामीण शहर म्हणून आज जे विकास थांबलेला आहे तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर त्या ठिकाणचे IT हबचा प्रश्न असेल किंवा औद्योगिकरणाचा, MID विस्तारीकरणाचा, प्रत्येक तालुक्यामध्ये MIDC निर्मितीचा, त्याचबरोबर पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर आणि अक्कलकोट हे आध्यात्मिक कॉरिडॉर ही MIDC समजून डेव्हलप करण्याचं जे नियोजन आहे याविषयीचा पुढाकारांनी मध्यवर्ती भूमिका ही सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदाराची असणार आहे. आणि एक आपण या ठिकाणी ह्या झाल्या अपेक्षा, पण यातली पूर्ती काय झाली का, तर यातली पूर्ती काहीही झालेली नाही. तर आजपर्यंत 25 वर्ष, 30 वर्ष, 25 वर्ष जवळपास काँग्रेस सत्तेमध्ये होतं आणि काँग्रेस काहीच करत नाही म्हणून 25 वर्षाहून जास्त काळ या ठिकाणी सोलापूर लोकसभेमध्ये भाजपचे खासदार आपण निवडून दिले. पण याही खासदारांनी काँग्रेसच्या खासदारापेक्षा ही सुमार कामगिरी केली. या ठिकाणी पूर्वी राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी असतील, सोनिया गांधींचे हात बळकट करण्यासाठी असेल, राजीव गांधींचे हात बळकट करण्यासाठी म्हणून यापूर्वीचे खासदार आपण निवडून दिले. पण त्याचबरोबर हे खासदार काहीच करत नाहीत आणि हे खासदार संसदेमध्ये फक्त बसण्याचं काम करतात. ही भूमिका जेव्हा आपल्याला जाणवली तेव्हा आपण इथल्या बेरोजगार आणि सुशिक्षित तरुणांनी, इथल्या मतदारांनी एक निर्णय घेतला आणि भाजपचे खासदार निवडून द्यायचा निर्णय झाला. पण 25 वर्षामध्ये मग कधी वाजपेयींचे हात बळकट करायचे असतील, कधी मोदींचे हात बळकट करायचे असतील म्हणून या ठिकाणी मतं मागितली गेली, मोठमोठ्या वल्गना केल्या, म्हणजे आपणाला लोक मतं देतात ही बनेल पोडाऱ्यांची भावना. पण आता ही लोकांनी ओळखलेली आहे. तर आता राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी नव्हे किंवा मोदींचे हात बळकट करण्यासाठी नव्हे, या दोघांचे हात बळकट करण्यासाठी यापूर्वी लोकांनी मतदान केलं आहे. पण त्या मतदानाचा काहीही उपयोग या सोलापूरच्या जनतेला झाला नाही. याचं कारण असं आहे की सोलापूरमधले जे प्रमुख प्रश्न आहे, एक प्रमुख खेडं किंवा स्मार्ट सिटीचं या ठिकाणी मोठी वल्गना करून स्मार्ट सिटी निर्माण करण्याची भूमिका घेतली, परंतु स्मार्ट नाही. पण जे सोलापूरचं हार्ट आहे ते सुद्धा दुरुस्त झालं नाही. गिरणी कामगार बेचिराग झाले, इथले गिरणगाव संपुष्टात आले. टेक्स्टाईल टॉवेलचं पॉवर असणारं सोलापूर हे आज इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे. टेक्स्टाईल पार्क ही आज डेव्हलप नाही. आणि या ठिकाणी हे प्रमुख प्रश्न असतानाच सोलापूरचा पाण्याचा नेहमीचाच प्रश्न आहे की सोलापूरला दुहेरी पाईपलाईन आली, तिहेरी पाईपलाईन आली, पुन्हा चौरंगी पाईपलाईन येईल. पण या पाईपलाईनचा फक्त फोटो काढून मतदानासाठीचा वापर झाला, परंतु सोलापूर शहराला कधीही स्वच्छ पाणी, व्यवस्थित आणि दररोज पाणी कधीच मिळालं नाही. तर यासाठी सोलापूर शहरासाठी व ग्रामीण भागातील विकासासाठी वडापुरीचं धरण जे मंगळवेढा आणि दक्षिण सोलापूर तालुक्याच्या बाँड्रीवर भीमा नदीवर आहे ते पूर्ण करून सोलापूर शहरासाठी कायमस्वरूपी पाणी पुरवठा, हा हक्काचा पाणी पुरवठा निर्माण करणं आणि मंगळवेढा, सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट या तालुक्याच्या पाण्याचा प्रमुख प्रश्न सोडवणं, त्याचबरोबर याच भागातील औद्योगिकरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी लागणारं पाणी, यासाठी आज वडापुरी धरणाची गरज आहे. त्याचबरोबर प्रमुख ज्या नद्या आहेत त्यामध्ये मग भीमा नदी असेल, शिना नदी असेल, मांड नदी असेल किंवा भीमा अमर जे असेल, या सगळ्या नद्यावर पूर्वीचे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे होते ते आता इतिहास जमा झालेत, कालबाह्य झालेले आहेत. मग तिथं पाणीसाठा कमी होतोय किंवा त्या ठिकाणी गळती होते. तर या ठिकाणी सगळ्या ठिकाणी बॅरेज बंधारे बांधून या सोलापूर मतदारसंघामधील पाण्याचं स्टोरेज वाढवणं, कारण आज
जर सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये जर बघितलं तर पाण्याचं दुर्भिक्ष खूप जाणवतंय, पाण्याचा प्रश्न खूप मोठा भेडसावतोय. यासाठी स्टोरेज वाढवण्यासाठी या नद्यांचा नैसर्गिक वापर करून घेण्यासाठी प्राधान्यप्रमाणे काम करणं ही गरज आहे. औद्योगिकरणाचा प्रश्न मी यापूर्वीच बोलून दाखवला आहे. पण याचबरोबर आता आपणाला सोलापूरमधली जी भौगोलिक परिस्थिती आहे, तेलुगू बहुल असेल, मराठी बहुल असेल किंवा 3 राज्याच्या सीमेवर असणारं हे प्रमुख शहर महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश म्हणजे तेलंगणा, या 3 राज्यावर प्रमुख असणारं शहर आणि अतिशय डेव्हलपमेंटसाठी खूप मोठी संधी असणारं शहर. परंतु आज हे शहरचा विकास हा खुंटला आहे. याचं कारण एकच आहे की येथले दिशाहीन लोकप्रतिनिधी आणि लोकांची झुंडीच्या जीवावर राजकारण करण्याची प्रवृत्ती, प्रस्थापित राजकारणी विरुद्ध विस्थापित राजकारणी अशी एक पद्धत, आणि या भूमिकेमुळं इथला विकास हा खुंटलेला आहे. तुम्ही करायचं जर विकास झाला तर त्यासाठी कामगारांची आंदोलनं उभा करायची आणि राजकारणाची पोळी भाजून घ्यायची आणि त्याबरोबर उद्योगपतीला इथं नामोहरम करायचं आणि ते थांबवायचं. अशा पद्धतीची भूमिका, हेकेखोर आणि कुत्सित भूमिका सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांची राहिलेली आहे, प्रमुख पक्षांची राहिलेली आहे, पक्षांच्या पुढाऱ्यांची राहिलेली आहे. त्यामुळं आता या सगळ्यांना लोक कंटाळलेले आहेत. आता फक्त विकास पाहिजे. 14 वर्षापूर्वी निर्माण झालेलं एअरपोर्ट असेल तर एअरपोर्ट निर्माण झाला असता तर अक्कलकोट, सोलापूर आणि तुळजापूरची आर्थिक व्यवस्थापन हे टुरिझमच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जावर वाढली असती. तीही झालं नाही. त्याचबरोबर सोलापूरच्या शहर आणि इतर एकंदरीत परिसरामध्ये मग मराठवाड्यापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंतचा संपूर्ण भाग, हा कर्नाटकचा भाग आणि तेलंगणामधला भाग हा आंतरराष्ट्रीय एअरपोर्टमुळे जोडल्यामुळे इथला शेतमाल जागतिक बाजारपेठेमध्ये गेला असता. पण 14 वर्षापासून या शेतकऱ्यांना याची वाट पाहावी लागते. इथं येणारा उद्योगपती एअरपोर्ट नाही म्हणून या ठिकाणी यायला नको म्हणतोय. इथल्या कामगार चळवळींमुळं इथला शेतकरी उद्योजक ही इथं औद्योगिक डेव्हलपमेंट करायला नको म्हणतोय. आणि ज्यांना औद्योगिक डेव्हलपमेंट इथल्या स्थानिक युवकांना करायची आहे त्यांना MIDC नसल्यामुळं करता येत नाही. अशा सगळ्या काळामध्ये हा मतदारसंघ पूर्ण होरपळून निघालेला आहे. आणि आत्ता या मतदारसंघामध्ये जी लोकसभेची निवडणूक होती ती याच अनुषंगानं होणार आहे. आणि आता या ठिकाणी प्रमुख उमेदवार हे आता जाहीर झालेले आहेत आणि त्यामध्ये प्रणिती शिंदे या काँग्रेस पक्षाकडून आणि महाविकास आघाडीकडून लोकसभेच्या उमेदवार आहेत आणि त्या दक्षिण सोलापूरच्या विद्यमान आमदार आहेत. त्याचबरोबर राम सातपुते माळशिरसचे विद्यमान आमदार आहेत आणि भारतीय जनता पार्टी महायुतीच्या वतीने ते सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार म्हणून लढत आहेत. या प्रमुख 2 लढती आहेत या ठिकाणचे. आता या लढती होत असताना यांच्याकडून ज्या गोष्टीची फसवणूक होती त्याचं कारण आपण आज विचारात घेतलं पाहिजे की राष्ट्रीय राजकारणासाठी आम्हाला निवडून द्या. मग राष्ट्रीय राजकारणासाठी जे आजपर्यंतचे आमदार खासदार निवडून दिले त्यांनी काय दिवे लावले याचं उत्तर यांच्याकडे नाही. किंवा गेल्या 14 वर्षात NTPCचा प्रश्न असेल, रेल्वेचा प्रश्न असेल, एअरपोर्टचा प्रश्न असेल, MIDCचा प्रश्न असेल, यातला कोणताच प्रश्न लोकसभेमध्ये मांडून तो सोडवला गेला आहे असं नाही. तर विकासाचे मुद्दे सांगताना यांच्याकडे कोणतेही विकासाचे मुद्दे नाहीत. बरं नसले तरी चालतील, पण या 5 वर्षामध्ये तुम्ही आता काय करणार आहात आणि कशा पद्धतीनं तुम्ही विकास या मतदारसंघाचा साधणार आहात याविषयीचा कृती आराखडा आजही यांच्याकडे नाही. फक्त कोणी आला तरी एखाद्या आमदाराला भेट, लोकप्रतिनिधीला भेट, लोकनेत्याला भेट आणि तिथून जनता गोळा करून त्यांच्याशी चर्चा करून मग आम्हाला मत द्या, ही याच दोघांची आजची भूमिका आहे. तर उद्याच्या काळामध्ये जे काम करायचं आहे त्या कामाविषयीची भूमिका ही मांडणं ही आजची गरज आहे. आणि म्हणून जेव्हा हे काम करत असताना त्यांनी MIDCचा प्रश्न किती दिवसात सोडवणार, बॅरेज बंधारेचा प्रश्न किती दिवसात सोडवणार, MIDCचा प्रश्न किती दिवसात सोडवणार, त्याचबरोबर विमानतळाचा प्रश्न किती दिवसात सोडवणार हा प्रश्न आहे. कारण विमानतळाचं तर एक असं झालं, विमान येण्यासाठी चिमणीची अडचण येते म्हणून चिमणी पाडण्याचं काम केलं, पण गेल्या 6 महिन्यामध्ये तिथं विमान मात्र आलं नाही. हे आत्ताच्या असलेल्या विमानतळाचा प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न हाही या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ होणं ही खूप गरज आहे. कारण इथं जे औद्योगिकरण होणं गरजेचं आहे किंवा टुरिझम हब होणं गरजेचं आहे. त्याशिवाय इथं रोजगार निर्मिती होणार नाही आणि इथल्या स्थानिक रोजगाराला युवकांना इथं स्थानिक हातांना काम मिळणार नाही. त्याशिवाय यांचा तुमच्या आमदारकीचा आणि खासदारकीचा सामान्यांना काहीही उपयोग नाही.
अशी परिस्थिती आहे. आणि मग ह्या सगळ्या परिस्थितीला सामोरे जाताना आज जिथं जिथं जात असेल तिथं लोकभावनेचा उद्रेक होतोय. मग त्या ठिकाणी प्रणिती शिंदे असतील किंवा राम सातपुते असतील, यांना हा विरोध होणार आहे. या ठिकाणी गावागावात यांना अडवलं जाणार आहे. त्यामध्ये पुन्हा जाती व्यवस्थापन ह्यांनी जे निर्माण केलं, मग मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, धनगर आरक्षणाचा प्रश्न असेल, तर सत्ताधाऱ्यांना याविषयीचा जाब हा विचारल्यानंतर द्यावा लागणार आहे. कारण सरळ सरळ खोटं बोलून अगदीच या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी 2019 18-19लाही फसवलंय आणि आत्ताही फसवलेलं आहे. त्यामुळे आत्ताचे जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना लोकांचा आता आरक्षणासंदर्भातला विश्वास राहिलेला नाही. तर त्याविषयी तुम्ही कसं आरक्षण देणार आहे, त्यावेळी लोकसभेमध्ये तुम्ही काय मांडणार आहात, याविषयीचे प्रश्न आज त्यांच्या पुढे उपस्थित राहणार आहेत. आणि मग वरिष्ठांचे हात बळकट करण्यासाठी म्हणून आता काहीही उपयोग नाही. तर इथं जे सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून तुम्ही जर लढला, तुम्ही जर या ठिकाणी मतं मांडली, तरच तुम्हाला या निवडणुकीमध्ये यश मिळणार आहे. अन्यथा यश हे फक्त तुमचं स्वप्न राहील. आणि म्हणून या ठिकाणचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रणिती शिंदे आणि महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राम सातपुते या दोघांनी आपले जी या ठिकाणची 5 वर्षामध्ये काय काय करणार आहे याविषयीचा लेखाजोखा आणि प्रमुख आराखडा हा या ठिकाणी मांडला पाहिजे. मग त्या ठिकाणी सोलापूर शहराचा विकास असेल किंवा पंढरपूरचा कॅरिडॉर, आता कॅरिडॉर म्हणण्यापेक्षा पंढरपूरचे जे अरुंद रस्ते आहेत ते रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आणि एकशे प्रश्न आहे. त्याचबरोबर पंढरपूरची MIDC, मंगळवेढची MIDC, मोहोळची MIDC आणि सोलापूर उत्तर अक्कलकोट ही MIDC, वडापुरीचं धरण, बॅरेज, बंधारे याविषयीची आपली भूमिका काय ही येणारी लोकसभा मतदारसंघामध्ये यांनी मांडाव्या. ही भूमिका सामान्य मतदारांची आहे आणि हीच अपेक्षा आहे. एकूणच हे उमेदवार दोन्हीही उच्च विद्या विभूषित आहेत. दोघांनाही एकाला 5 वर्षाचा विधिमंडळाचा अनुभव आहे, एका उमेदवाराला 15 वर्षाचा विधिमंडळाचा अनुभव आहे. दोघांचीही वरिष्ठ लेवलवर उठबस आहे. त्यामुळं केंद्रीय राजकारणापासून राज्याच्या राजकारणापर्यंत सर्वांची चांगल्यापैकीची ओळख आहे आणि त्याचा फायदा कधी कोण कसा देणार आहे यावरच उद्याची निवडणूक अवलंबून आहे. उद्याची शक्यता ही निवडणुकीचं जय पराजय किंवा या गोष्टी जशा जशा पुढे जातील तशा तशा आपण मांडत राहू. तुर्तास एवढंच. तरी आपण रामबाण यूट्यूब चॅनल हा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. वेळोवेळी अशा चांगल्या पद्धतीचं विवेचन ऐकण्यासाठी आपला सहभाग खूप महत्त्वाचा आहे. तो आपण सबस्क्राईब करून सहभाग नोंदवावा हीच आग्रहाची विनंती.